या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मुक्कामी 9485 वारकऱ्यांची फूट मसाजरद्वारे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सेवा केली। यंदाच्या पालखी सोहळ्यात पायी चालत येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी फूट मसाजरची मोठ्या प्रमाणात सोय केली आहे। जिल्हा परिषदेचे 140 कर्मचाऱ्यांसमवेत 400 फूट मसाजर पालखी मार्गावर ठेवण्यात आले आहेत। माळशिरस तालुक्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल तोडकरी, अश्वदीप सरवदे, केपी शिंदे, विजय रणदिवे, स्वप्नील ढोबळे, आनंद कुलकर्णी, पांडुरंग सुरवसे, आनंद टेके, डीडी निंबाळकर, जी.आर. भिडे, नितीन सुरवसे या टीम प्रमुखांनी कामकाज पाहिले। माऊलींच्या पालखी सोहळा विसावल्यावर फूट मसाजरवर वारकऱ्यांनी गर्दी केली होती। पालखी सोहळ्याबरोबर चालून अनेक वारकऱ्यांचे पाय, गुडघे, पिंढऱ्या दुखत होत्या। या दुखऱ्या पायावर फूट मसाजरचा चांगला परिणाम दिसला। मंगळवारी पालखी सोहळ्याला मुक्काम संपल्यानंतर सर्वजण पुढील प्रवासासाठी लागले। या दरम्यान पहाटेपासूनच पुन्हा फूट मसाजर केंद्रावर रांगा लागल्या। अनेक भाविकांनी थकलेल्या पायांना फूट मसाजरची ऊर्जा देऊन आपला पुढील प्रवास सुखकर केला। जिल्हाधिकारी आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी फूट मसाजर सेवाच्या केंद्राच्या कामाची पाहणी केली। पायी चालून थकलेल्या वारकऱ्यांना फूट मसाजरचा चांगला उपयोग होत असल्याबद्दल अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।